आणि आपण एकाच परिवारातले आहोत. मी कालपासून परवापासून एसपी, पोलीस या सगळ्यांच्या संपर्कात आहे. त्या जिवंत राहायचा अधिकार नाही नाही. आणि झालेली घटना तर अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याला फासावर लटकवल्याशिवाय हो, आम्ही हो. लोक तरी स्वस्थ बसणार नाही, एवढं फक्त विश्वास तुम्हाला देतो मी. बरं. पण आपण आता काय तुम्हाला कसं सांत्वन करायचं हे तर मला फार अवघड वाटतंय. कारण सांगणं सोपं असतं, सहन करणं फार कठीण असतं. त्यामुळे तुमचा पुढचा गोळा गेलेला आहे आणि हो, हो. अतिशय दुर्दैवी घटना आहे, एकदम माणुसकीला कलंक आहे. अगदीच. आम्ही अगदी अगदी तुमच्या सोबत आहोत. तुमच्या भावना आम्हाला कळतायत. तुमच्या एवढा डोंगरा एवढा दुःख जे आहे, तुमचं आहे मोठं दुःख आहे. ते न सहन करण्या पलीकडचं आहे. त्यामुळे सांत्वन करणं, कुठल्या भाषेत करणं हे देखील मला अवघड जातंय. पण एवढं विश्वास ठेवा, की तो जिवंत राहणार नाही. त्याला फासावर आपण लटकवू. तर माझं एक म्हणणं होतं, जसं हां. जसं योगी सरकार जसं जे निर्णय घेतात, हं, तसं हं. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आपल्या सरकारने असे निर्णय घ्यावेत आणि त्याचं बरोबर आहे. लोकसमक्ष हो. मांडावं सर. कारण हो, हो, माझ्या हो. मुलीचा मृतदेह मी जे बघितलाय ना सर, हो, त्याने इतकी हो. वाईट अवस्था नाही. केली आहे. हो, तसं हो, तर हो. त्या माणसाचंही त्याचे तुकडे-तुकडे केले पाहिजे सर. त्याला नाही, खरं आहे, खरं आहे, त्याला खरं आहे. हां, 3 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष तर असे अजिबात त्याला एवढे दिवस जगताच नाही, नाही, एवढा देता वेळ कामा नये जाताच त्याला. कामा नये. एवढा वेळ जाणारच नाही आणि आपण एकाच परिवारातले आहोत. मी कालपासून परवापासून एसपी, पोलीस या सगळ्यांच्या संपर्कात आहे. हो, त्या हो. जिवंत राहायचा अधिकार नाही नाही. आणि झालेली घटना तर अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याला फासावर लटकवल्याशिवाय हो, आम्ही हो. लोक तरी स्वस्थ